शेतकऱ्यांसाठी 2 मेच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या। खरीपासाठी शेतकऱ्यांना मिळणार सुमारे 2200 कोटींचे पीक कर्ज। खरीप हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू। खासगी राष्ट्रीय कच्छ जिल्हा बँकेसह विदर्भ कोकण ग्रामीणचा समावेश। तर 2.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। सोयाबीन तूरचे दर घसरले, शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतमाल अजून किती दिवस घरात ठेवायचा, शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न। 15 दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तूरच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येते। डोंगराची काळी मैना 240 रुपये प्रति किलो। यंदा अवकाळीनं रानमेळ्याला फटका, तर रानमेळावा उकाड्यात शरीरासाठी लाभदायक। अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल। जगभरात भारतीय कांद्याला मागणी आहे। 2 वर्षांपासून अपेक्षित भाव वाढ नाही, शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडून। सोयाबीनला सध्या 4300 प्रति क्विंटल भाव। सोयाबीनचा हमी भाव 7000 असावा, शेतकऱ्यांची मागणी। पुढील हंगामाची तयारी कशी करावी, शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न। तुरीला मिळतोय वाढीव भाव, पण डाळीसाठी तुरच शिल्लक नाही। नवापुरातील डाळ उद्योग संकटात, उद्योजकांकडे 40,000 क्विंटल डाळीचा तुटवडा। गट शेती करणारे शेतकरीही हतबल।